आजच्या अभिवाचनाची पहिली क्लिप परमपूज्य योग चूडामणी श्री गुळवणी महाराज यांच्यापासून सुरू करीत आहे. सत्संग सोहळा या पुस्तकातील परमपूज्य योग चूडामणी श्री गुळवणी महाराज या लेखापासून ही सुरुवात करीत आहे. या पुस्तकाचे लेखक श्रीयुत दादा केळकर यांचेवर प्रथम कृपा करणारे श्री गुळवणी महाराज म्हणून त्यांच्यापासून ही सुरुवात करीत आहे. सर्व सद्गुरूंना प्रथम वंदन करते. परमपूज्य योग चूडामणी श्री गुळवणी महाराज गेल्या शतकातील अनेक साक्षात्कारी साधू संतांमध्ये दत्त संप्रदायी परमपूज्य गुळवणी महाराजांचे विशेष स्थान आहे. त्यांचे जीवन आणि कार्य दोन्ही अविस्मरणीय आहेत. एकतर ते गृहस्थी होते, त्यामुळे सामान्य जनांना जवळीक वाटायची. गृहस्थी असूनही त्यांचा स्वतःचा प्रपंच कधीच नव्हता. ते संन्यासाश्रम केव्हाही घेऊ शकले असते, पण त्यांनी तो घेतला नाही. परंतु खरीखुरी संन्यस्त वृत्ती त्यांच्यामध्ये पूर्णपणे वसत होती, असे त्यांच्या जीवनाचे अवलोकन केल्यावर दिसून येते. कोल्हापूरजवळील कुडुत्री गावी श्रीयुत दत्तात्रय नारायण गुळवणी व सौ उमाबाई हे आचारसंपन्न आणि सात्विक कुटुंब राहत होते. वाडीची वारी करण्याकडे त्यांची परंपरा होती. सौ उमाबाई यांच्या कडक उपासनेमुळे प्रसन्न होऊन श्री दत्तप्रभूंनी अष्टगंधयुक्त पादुका त्यांच्या ओटीत घातल्या. तेव्हाच हे विशेष कृपा असलेले बालक जन्माला येणार हे ठरलेलं होते. शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते या भगवत उक्तीप्रमाणे या सात्विक कुटुंबामध्ये वामनरावांचा 23 डिसेंबर 1886 रोजी जन्म झाला. 8व्या वर्षी उपनयन झाल्यावर वडील बंधूंनी संध्या, पूजा, वैश्वदेव, पुरुषसूक्त इत्यादी शिकविले. पुढे कोल्हापुरात गुरुकडे रूपावली, समासचक्र, अमरकोश, रघुवंश, पंचतंत्र वगैरे शिक्षण त्या कालाप्रमाणे झाले. चित्रकलेची लहानपणापासून आवड असल्यामुळे त्यातच प्रगती करीत मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये 3ऱ्या ग्रेडच्या परीक्षेसाठी प्रवेश मिळवला. दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेवेळी वाडीला जाणे झाले आणि 1907 साली परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांचे पहिले दर्शन झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे वामनरावांनी तयार केलेले दत्तप्रभूंचे चित्र आणि तयार केलेला हार महाराजांना अर्पण केला. ते दोन्ही त्यांना खूप आवडले. त्याचवेळी स्वामी महाराजांनी चांदीची एक मंत्रसिद्ध प्रसाद पेटी वामनरावांच्या मनगटावर बांधली आणि ती आजन्म त्यांच्यासोबत होती. त्यानंतर गुरुकृपेमुळेच प्लेगसारख्या आजारातून वामनराव बरे होऊन त्यांना पुनर्जन्म मिळाला. पुढच्या पवनीच्या चातुर्मासात परमपूज्य टेंबेस्वामींकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनुग्रह मिळाला. वामनरावांनी पुढील काळात गाणगापूरला जाऊन गुरुचरित्राचे 7 सप्ताह केले. सद्गुरूंची भेट व्हावी अशी तीव्र इच्छा निर्माण झाली, पण स्वामींनी मात्र आपण चातुर्मासासाठी कुठे जाणार आहोत हे कोणालाही कळू दिले नव्हते. त्यामुळे 1.5-2 महिन्यांच्या भ्रमंतीनंतर तुटपुंजा माहितीच्या आधारावर गुरूंचा शोध घेण्यास वामनराव यशस्वी झाले आणि त्यांची तुंगभद्रा नदीकाठी वसलेल्या हावनूर या गावी त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात गुरुची भेट झाल्याने त्यांना अत्यानंद झाला. तेथे 10-12 दिवसांच्या सत्संगात भगवद्गीतेचा पाठ, आसने, प्राणायाम, अजपाजप व विष्णू सहस्रनामाची संथा हे सर्व शिकायला मिळाले आणि वामनराव कृतार्थ झाले. वडिलांचा श्राद्धाचा दिवस असल्यामुळे वामनरावांना तेथून निघावे लागले व आता पुन्हा भेट केव्हा होणार असे सद्गुरूंना विचारल्यावर
त्यांनी आपल्या हृदयाकडे बोट दाखवून, हे जे पाहतोयस ना ते लक्षात ठेव. आणि वामनरावांना त्या क्षणी व्याघ्रांबरधारी दत्तप्रभूंचे दर्शन झाले. त्या दृश्याबरकून काढलेले चित्र आजही वासुदेव निवास पुणे येथे पाहायला मिळेल. पुढे वामनराव बार्शीला शाळेत ड्रॉइंग टीचर म्हणून काम करीत आपले साधन करीत होते. पुढील योगाभ्यासासाठी होशंगाबादला श्री गोविंद महाराज पंडितांकडे येऊन राहिले व त्यावेळी योगायोगाने परमपूज्य चिन्मयानंद सरस्वती म्हणून बंगाली स्वामी जे आले होते त्यांची भेट झाली. ते वेददीक्षा देणारे अधिकारी पुरुष होते. वामनरावांचे ब्रह्मचर्य पालन, आसन प्राणायामातील प्रगती आणि आचार संपन्न जीवन पाहून स्वामींनी त्यांना शक्तिपात दीक्षा दिली आणि श्रेष्ठ दर्जाचा शिष्य मिळाल्याचा त्यांना आनंदच झाला. त्यांचे प्रगतीचे टप्पे पाहून स्वामींनी थोड्याच अवधीत वामनरावांना दीक्षा गुरुत्वाचे अधिकार दिले आणि ते गुरुपदी पोहोचून परमपूज्य वामनराव गुळवणी महाराज झाले आणि पुढील 50 वर्ष गुरुपदी राहून हजारो शिष्यांचे त्यांनी कल्याण केले. परमपूज्य चिन्मयानंद सरस्वती यांनी पुढे दंड ग्रहण केला आणि त्यांचे नाव परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ असे झाले. त्यांचे अनेक वेळा पुण्याला वास्तव्य झाले व शेवटच्या काळात ते वाराणसीला जाऊन राहिले. परमपूज्य गुळवणी महाराज त्यांची भेट घेत असत आणि महानिर्याण समयी त्यांच्याजवळ ते होते. गुरु शिष्यांचे अनोन्य प्रेम आणि भक्ती अपूर्व होती. बार्शीनंतर परमपूज्य गुळवणी महाराज 1926 साली पुण्याला नुम विद्यालयामध्ये ड्रॉइंग टीचर म्हणून रुजू झाले आणि 1942 पर्यंत तेथे नोकरीवर होते. यानंतरचा पुढचा भाग काशीच्या आश्रमातील अलौकिक अनुभव हा आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. अभिवाचन संध्या जोशी. ओम तत् सत. धन्यवाद.